नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. निरोगी राहण्यासाठी वृद्धांनी या 13 गोष्टींपैकी एक गोष्ट फक्त भिजवून खावी. तुम्हाला माहीत आहे का की जपानी वृद्ध लोक वयाच्या 90व्या वर्षीही डोंगर कसे चढायचे किंवा आपले आजी आजोबा शेवटच्या श्वासापर्यंत काठीशिवाय कसे चालायचे याचं रहस्य महागड्या परदेशी औषधांमध्ये नाही तर आपल्याच स्वयंपाकघरातील एका लहानशा वाटीमध्ये आहे. वयाच्या 60 वर्षानंतर शरीर थकण्याऐवजी स्वतःचं नूतनीकरण करण्यासाठी बनलेलं असतं. जर तुम्हालाही गुडघेदुखी, थकवा आणि विस्मरणाला कायमचा निरोप द्यायचा असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलेल. मंडळी, मी तुमची मैत्रीण आहे आणि आज आपण त्या 13 जादुई गोष्टींबद्दल बोलणार आहोत. जर तुम्ही यापैकी फक्त एक गोष्ट व्यवस्थित भिजवून खायला सुरुवात केली तर विश्वास ठेवा, वयाच्या 60व्या वर्षीसुद्धा तुम्हाला 25 वर्षाच्या तरुणासारखं चपळ वाटेल. चला तर मग दीर्घायुष्य आणि सशक्त शरीराच्या दिशेने आपण प्रवास सुरू करूया. अन्न भिजवणं महत्त्वाचं का आहे? तर्कशास्त्राचं विज्ञान काय आहे? मंडळी, एकदा आपण 60 वर्षे ओलांडली की आपल्या पोटातील जड अन्न पचवू शकणारे पाचक एन्झाईम्स कमी होऊ लागतात. सुकामेवा किंवा कडधान्ये थेट खाल्ल्याने ती पूर्णपणे शोषली जात नाहीत, पण पाण्यात भिजवताच त्यातील पोषक विरोधी घटक नष्ट होतात आणि त्यांचे अमृतात रूपांतर होतं. आज मी तुम्हाला ज्या 13 गोष्टींबद्दल सांगत आहे त्यापैकी तुम्हाला दररोज फक्त 1 किंवा 2 गोष्टी निवडायच्या आहेत. म्हणून यादीची नोंद घ्या. क्रमांक 1 वरती आहे बदाम. बदाम म्हणजे स्मरणशक्तीचा खजिना. सर्वात आधी येतो सर्वात आवडता बदाम. पण थांबा, ते कच्चे खाण्याची चूक कधीही करू नका. 5 बदाम रात्रभर पाण्यात भिजवा आणि सकाळी त्यांची सालं काढून मगच खा. कारण काय आहे? कारण सालीमध्ये टॅनिन नावाचे घटक असतं जे पोषक तत्वांना रोखून धरतात. याच्यामुळे काय फायदे होतात? यामुळे केवळ बुद्धीच तीक्ष्ण होत नाही तर वृद्धापकाळात होणारा विस्मरणाचा आजार, अल्झायमरलाही दूर ठेवता येतं. हे तुमच्या हृदयासाठी ढाल म्हणून काम करतं. क्रमांक 2 वरती आहे मनुका, रक्तवर्धक यंत्र. जर तुम्हाला पायऱ्या चढताना वारंवार अशक्तपणा किंवा धाप लागत असेल तर 10 ते 12 मनुके तुमच्यासाठी वरदान आहेत. त्या रात्रभर पाण्यामध्ये भिजवा आणि सकाळी ते पाणी प्या. जादू काय होईल? ते टॉनिकप्रमाणे लोहाची कमतरता भरून काढतं आणि बद्धकोष्ठता दूर करतं. क्रमांक 3 वरती आहे काळे चणे, मजबूत स्नायूंचं रहस्य. ज्यांना असं वाटतं की म्हातारपणात हाडे आणि स्नायू ढिले होतात त्यांनी काळ्या चण्यांकडे वळावं. शाकाहारी लोकांसाठी हे सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम प्रथिने आहेत. ते साखरेची पातळी नियंत्रित करतात आणि तुमच्या गुडघ्यांमध्ये वेदना निर्माण करणारी चरबी पुन्हा भरतात. मंडळी, आतापर्यंत ह्या फक्त 3 गोष्टी झाल्या. क्रमांक 7 आणि 11 अशा आहेत की ज्या मज्जातंतूमधील अडथळे आणि म्हातारपणातील सुस्ती क्षणार्धात दूर करू शकतात. अधिक जाणून घ्यायचं आहे का? तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आता यादी पुढे चालू ठेवूया. क्रमांक 4 वरती आहे मेथीचे दाणे, मधुमेह आणि गुडघ्यांचा शत्रू. जर तुम्ही सकाळी उठल्यावर तुमच्या सांध्यांमध्ये ताठरपणा जाणवत असेल किंवा तुमच्या साखरेची पातळी कमी जास्त होत असेल तर मेथीचे दाणे तुमचे सर्वात चांगले मित्र आहेत. ते कसे खावेत? 1 चमचा मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्याबरोबर ते पाणी प्या आणि नंतर ते व्यवस्थित चावून खा. त्यांचा परिणाम म्हणजे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकणं आणि इन्सुलिन सक्रिय करणं. ते सांधेदुखीवर रामबाण उपाय आहेत. क्रमांक 5 वरती आहे जवस, हृदयाचा अंगरक्षक. साठीनंतरची सर्वात मोठी भीती म्हणजे हृदयविकाराचा झटका. जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असतात. त्याचे फायदे काय होतात तर ते तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली घाण साफ करतात आणि सूजही नाहीशी करतात. पद्धत काय आहे? ते रात्रभर भिजवून सकाळी खा किंवा हलके भाजून त्याची पूड बनवा. ते बद्धकोष्ठतेवरही एक चमत्कारिक उपाय आहे. क्रमांक 6 वरती आहेत अक्रोड, मेंदू आणि मज्जातंतूसाठी टॉनिक. तुम्हाला माहीत आहे का की अक्रोड आपल्या मेंदूसारखे दिसतात कारण ते मज्जातंतू आणि मेंदूसाठी सर्वात महत्त्वाचं अन्न आहे. याने काय जादू होते तर 2 अक्रोडाचे दाणे रात्रभर भिजवून ठेवा. भिजवलेले अक्रोड थंड आणि पचायला सुद्धा सोपे असतात. परिणामी ते वाढत्या वयामुळे येणारी मज्जातंतूची कमजोरी आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. क्रमांक 7 वरती आहे मनुका. मनुका, फुफ्फुसे आणि घशाचं कवच हे मनुकांचे मोठे भाऊ आहेत. त्यांच्या बिया काढून रात्रभर भिजवून ठेवा. ते विशेषतः फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहेत.
जर तुम्हाला वारंवार खोकला किंवा मग सर्दीचा त्रास होत असेल तर मनुका तुमच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती 10 पटीने वाढवतात. ते ॲनिमिया देखील वेगाने भरून काढतात. मंडळी, आतापर्यंत आपण 7 आश्चर्यकारक गोष्टी पाहिल्या आहेत, पण तुम्हाला माहीत आहे का की अशी एक गोष्ट आहे जी रात्रभर पाण्यात ठेवल्यावर जेली बनते आणि तुमच्या पोटातील सर्व अशुद्धीसुद्धा बाहेर काढते. त्या आहेत क्रमांक 8 आणि क्रमांक 11. म्हणून हा प्रोस्टेट आणि झोपेच्या समस्यांवर एक खात्रीशीर उपाय आहे. व्हिडिओ पुढे पाहू नका, कारण खरं रहस्य अजून बाकी आहे. क्रमांक 8 वरती आहे चिया सीड्स. चिया सीड शक्तीचा स्रोत आहेत. आजच्या धावपळीच्या जगामध्ये वृद्धांना भरपूर कॅल्शियमची गरज असते. फक्त चिया सीड्स 2 तास पाण्यात भिजवा. याचा फायदा असा आहे की ते हाडं लोखंडासारखी मजबूत करतात. त्यातील फायबर तुमचं पोट इतकं स्वच्छ करेल की तुम्हाला हलकं वाटेल. हे वजन कमी करण्यासाठी आणि हृदय तरुण ठेवण्यासाठी सर्वोत्तम आहे. मंडळी, आतापर्यंत आपण 8 आश्चर्यकारक गोष्टींबद्दल शिकलो आहोत, पण उरलेल्या 5 गोष्टी आयुष्याच्या त्या टप्प्यासाठी आहेत जेव्हा अनेकदा औषधे देखील काम करणं थांबवतात. चला ही यादी पूर्ण करूया. क्रमांक 9, पांढरे किंवा मग काळे तीळ. कॅल्शियमचा खजिना. वयाच्या 60 वर्षानंतर हाडे पोकळ होऊ लागतात. या स्थितीला ऑस्टिओपोरोसिस म्हटलं जातं. 1 चमचाभर तीळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी चावून खा. फायदा काय होतो? दुधापेक्षा जास्त कॅल्शियम मिळतं. सांध्यांची लवचिकताही वाढते. ते वृद्धापकाळामध्ये केस गळणं देखील थांबवतात. त्या केवळ बिया नाहीत तर हाडांसाठी सिमेंट आहे. क्रमांक 10 वरती आहे मूग. अंकुरित ऊर्जा कॅप्सूल. जर तुम्हाला दुपारपर्यंत तुमच्या शरीराची ऊर्जा कमी झाल्यासारखं वाटत असेल तर अख्खे मूग भिजवून त्यांना अंकुरित करा, कारण अंकुरित केल्याने त्यातील जीवनसत्वे 20 पटीने वाढतात. ते पचायला हलकं असतं आणि ते तुमच्या कमकुवत पचनसंस्थेवर भार टाकत नाही आणि त्वरित प्रथिनंसुद्धा पुरवतात. ते गॅस आणि आम्लपित्त देखील दूर करतात. क्रमांक 11 वरती आहे भोपळ्याच्या बिया. भोपळ्याच्या बिया पुरुषांसाठी वरदान आहेत. वृद्ध पुरुषांमध्ये प्रोस्टेटची कमतरता खूप सामान्य आहे. 1 चमचा भोपळ्याच्या बिया रात्रभर भिजवून ठेवा. ते केवळ प्रोस्टेटचं आरोग्य सुधारत नाही तर त्यातील मॅग्नेशियममुळे तुम्हाला गाढ झोप लागते. ते रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर करण्यास देखील मदत करतात. क्रमांक 12 वरती आहे खजूर. वृद्धापकाळामध्ये तारुण्य मिळवा. जर तुम्हाला काहीही गोड खाण्याची इच्छा होत असेल तर साखरेऐवजी भिजवलेले खजूर खा. ते खा आणि जादू बघा. खजूर भिजवल्याने त्यातील उष्णता बाहेर पडते, त्यामुळे ते अमृतासारखे बनतात. परिणामी ते तुमचं हृदय पोलादासारखं मजबूत करतं आणि काही दिवसांमध्येच ॲनिमिया देखील नाहीसा होतो. तुम्हाला थकवा देखील जाणवत नाही. क्रमांक 13 वरती आहे अख्खे मूग. दीर्घायुष्याचं जापानी रहस्य. जापानमधील ओकिनावा येथील लोक 100 वर्षांपर्यंत कसे जगतात? कारण ते त्यांच्या आहारामध्ये संपूर्ण धान्य आणि मोड आलेल्या धान्यांचं प्राधान्य देतात. फायदे काय होतात? अख्खे मूग शरीराच्या वृद्धत्व विरोधी प्रक्रियेला गती देतात, सुरकुत्या कमी करतात आणि तुम्हाला 10 वर्षांनी तरुण दिसण्यासही मदत करतात. ते स्नायू शिथिल होण्यापासून देखील प्रतिबंधित करतात. आपण त्या 13 जादुई गोष्टींबद्दल जाणून घेतलं आहे, पण मंडळी थांबा. त्या खाण्याची एक गुप्त पद्धत आहे. चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या प्रमाणात त्यांचं सेवन करणं हानिकारक ठरू शकतं. तुम्हाला माहीत आहे का की किडनी आणि मधुमेहाच्या रुग्णांनी यापैकी कोणत्या गोष्टींना स्पर्श करणं टाळावं? आणि 7, 15 किंवा 30 दिवसांसाठी जादुई सूत्र काय आहे हे तुमच्या शरीरामध्ये पूर्णपणे परिवर्तन घडवून शकेल. फक्त 2 मिनिटे आणि ही शेवटची माहिती तुमचा जीव वाचवू शकते. 90 दिवसांचा जादुई बदल आणि खबरदारी. मंडळी, आतापर्यंत आपण अशा 13 सुपरफूड्सबद्दल जाणून घेतलं आहे जे तुमच्या वृद्धापकाळात तारुण्यासारखा उत्साह देऊ शकतात. पण खरी मजा तेव्हा सुरू होते जेव्हा तुम्ही ते योग्य प्रकारे आणि योग्य नियमांनुसार खाता. चला तर मग जाणून घेऊया की तो जादुई 7, 15 आणि 30चा नियम नक्की काय आहे आणि कोणती काळजी घेतली पाहिजे. खबरदारी काय घ्यायची आहे, काय करू नये. आयुर्वेद सांगतं की अतिरेक सर्वव्यापी आहे, म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. प्रमाण. सर्व 13 गोष्टी एकत्र खाऊ नका. यापैकी दररोज फक्त 1 किंवा 2 गोष्टी निवडा. आजारपणासाठी काय खबरदारी घ्यायची आहे? जर तुम्हाला मधुमेह असेल तर खजूर आणि मनुका खूप कमी प्रमाणामध्ये खा किंवा मग डॉक्टरांचा सल्ला घ्या. किडनीच्या समस्या असतील तर
सुकामेवा आणि काळ्या हरभऱ्यासारखी उच्च प्रथिनयुक्त कडधान्ये खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. मीठ नेहमी टाळा. भिजवलेल्या पदार्थांमध्ये मीठ घालू नका, यामुळे त्यांचे नैसर्गिक गुणधर्म नष्ट होतात. 7 ते 15 आणि 15 ते 30 बदलाचे एक जादुई कॅलेंडर. जर तुम्ही आजपासून ही सवय सुरू केली तर तुमच्या शरीरामध्ये काय बदल होतो ते पहा. 7 दिवसानंतर तुमची पचनक्रिया सुधारेल. सकाळी उठल्यावर तुम्हाला जाणवणारा जडपणा नाहीसा होईल. 15 दिवसानंतर तुमच्या शरीरातील अशक्तपणा आणि थकवा कमी होईल. तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय वाटेल. 30 दिवसानंतर तुमची ऊर्जा परत येईल. तुमचा चेहरा तेजस्वी दिसेल आणि तुमच्या नसा अधिक मजबूत वाटतील. 90 दिवसानंतर किंवा 3 महिन्यानंतर तुमचं शरीर आतून पूर्णपणे नवचैतन्य प्राप्त करेल. सांधेदुखी विसरा आणि सुस्ती इतिहास जमा होईल. वृद्धांसाठी एक आदर्श सकाळची दिनचर्या. जर तुम्हाला खरोखरच दीर्घ आणि स्वतंत्र आयुष्य जगायचं असेल किंवा हवं असेल तर या साध्या दिनचर्येची नोंद घ्या. सकाळी सर्वात आधी 1 ग्लास कोमट पाणी प्या. घरात किंवा घराबाहेर 10 मिनिटे हलके चाला. 5 मिनिटे प्राणायामाद्वारे दीर्घ श्वासोच्छ्वासाचा सराव करा. यानंतर तुम्ही निवडलेला भिजवलेला पदार्थ पूर्णपणे चावून खा. आयुष्य हे औषध नाही तर योग्य आहार आहे. मंडळी, 60 किंवा 70 वर्षांचं होणं म्हणजे अंथरुणाला खिळून राहणं असं नव्हे. हे आयुष्यातील एक नवीन पर्व आहे. जापान असो वा भारतातील एखादं गाव, दीर्घायुष्याचं रहस्य महागडे औषधे नसून नैसर्गिक आहार आहे. लक्षात ठेवा, उपचारापेक्षा प्रतिबंध अधिक चांगला. आजच तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जा आणि तुमच्या आरोग्यासाठी एक नवीन जीवन सुरू करण्यासाठी आणि या 13 घटकांपैकी एक घटक भिजवा. मला आशा आहे की तुम्हाला आजची माहिती नक्की आवडली असेल. मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी उपयुक्त वाटला असेल तर कृपया तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि कुटुंबासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ एखाद्या वृद्ध व्यक्तीला शेअर करा ज्याच्या तो नक्कीच कामी येईल. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.